नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा, आयुष्यमान भारतचं गोल्डन कार्ड हे आपल्याला मोबाईलवरती कशा पद्धतीने काढायचं याबद्दल मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. चला तर मग मित्रांनो आज आपण आयुष्यमान भारत कार्ड कसे बनवायचे यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच या सर्व कार्डचा कसा वापर करायचा, अशा सर्व गोष्टी याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. मित्रांनो, आपले भारत सरकारने देशातील प्रत्येक गरीब वर्गातील व्यक्तींसाठी विविध योजना राबवत असते. बहुतेक योजना या महिला, लहान मुले, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठीच राबवलेल्या जातात. या सर्व योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे आरोग्य योजना. आजही भारतात बऱ्याच लोकांना आपल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत, म्हणून देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी भारत सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना. आणि ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हटले जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एक हेल्थ कार्ड दिले जाते. त्यानंतर याच हेल्थ कार्डला आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असेही म्हटले जाते. या योजनेच्या अंतर्गत देशातल्या जवळपास 50 कोटी लोकांना एका वर्षात 5 लाख मोफतची ट्रीटमेंट दिली जाते. या गोल्डन कार्डच्या मदतीने तुम्ही देशातल्या सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता. यात डॉक्टरची फीस, औषधांचा खर्च, ऑपरेशनचा खर्च या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनाबद्दल आपण पुढे आणखी सविस्तर काही माहिती बघणार आहोत. जसं की आयुष्यमान भारत योजनाबद्दल थोडी माहिती अशी की मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना, ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे PMJY असेही म्हणतो, ही एक आरोग्याची योजना आहे, जी भारत सरकारने आयुष्यमान भारत कार्डद्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलचा खर्च, आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे हे भारतातील 50 कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे हे या योजनेत तुम्हाला वार्षिक रुपये 5 लाखाचे कव्हरेज मिळते, ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या 3 दिवस आधीपासून जे डिस्चार्ज झाल्यावर 15 दिवसापर्यंत येणारा सर्व खर्च या योजनेमार्फत करण्यात येतो. फक्त ह्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान गोल्डन कार्ड दाखवावे लागतील. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्डचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागते. आता या आयुष्यमान गोल्डन कार्ड कसे बनवायचे हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड यामधील जो फरक आहे, आयुष्यमान भारत कार्ड आणि गोल्डन यामधील फरक, जो दोन्ही कार्डमधील भारत सरकार आरोग्य विमा ही योजनांशी संबंधित आहे, तथापि या दोन्ही कार्डमध्ये काही महत्त्वाचे जास्त फरक नाही आहे. आयुष्यमान भारत कार्ड हे राष्ट्रीय आरोग्य विमा कार्ड आहे, जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJY अंतर्गत दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा कव्हरेज दिले जाते. हे कार्ड सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयामध्ये याचा वापर होऊ शकतो. गोल्डन कार्ड हे डिजिटल आरोग्य खाते आहे, जे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ABDM अंतर्गत दिले जाते. हे खाते आयुष्यमान भारत कार्डशी जोडले असते आणि व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्य माहितीचे संग्रहण करते. या माहितीमध्ये वैद्यकीय रेकॉर्ड, प्रतिमा, प्रयोगशाळा अहवाल इत्यादीचा समावेश असतो. या माहितीला सत्यापित डॉक्टर किंवा रुग्णालय सहजपणे प्रवेश करू शकतात. त्यानंतर गोल्डन कार्डचे आता फायदे बघणार आहोत आपण. गोल्डन कार्ड हे काही महत्त्वाचे काही फायदे आहेत.
तर त्यामधला पहिला असा फायदा आहे, हे कार्ड व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्य माहितीचे संग्रह करते, ज्यामुळे डॉक्टरांना रुग्णाचे अचूक निदान आणि उपचार करणे सोपे जाते. दुसरं, हे कार्ड रुग्णालयामध्ये प्रशासनिक कार्य सुलभ करते आणि रुग्णांच्या वेळेची बचत करते. तिसरं आहे, हे कार्ड व्यक्तींना त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूकता बनवण्यास मदत करते. गोल्डन कार्ड हे आयुष्यमान भारत योजनेचे एक महत्त्वाचे अंग आहे. हे भारतीय आरोग्य सेवा प्रणालीमध्ये अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनण्यास मदत करते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या 2 आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघितलेली आहे. मित्रांनो, मी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.